वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण त्याचे आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणाम या संदर्भात परिसंवाद आयोजित केलेला आहे। मित्रहो, जगभरामध्ये वेगवेगळ्या पाईपलाईन आहेत, पण या देशामध्ये एक नवीन पद्धतीची पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचं नाव आहे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन। या संदर्भात मान्यवर या ठिकाणी तुम्हा सर्व लोकांच्या पुढे या गोष्टीचा उहापोह करणारच आहेत। मी तुमच्यामध्ये जास्त वेळ राहू इच्छित नाही। आजच्या या परिसंवादाचं भूमिका मांडण्यासाठी माझे मित्र इंजिनियर आयुष्यमान राहुल वानखेडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आजच्या कार्यक्रमाची भूमिका विशद करावी। रयतेचे राजे ज्यांची आज जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन। क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, या परिसंवादाला लाभलेले अर्थतज्ञ डॉक्टर गौतम कांबळेजी, इथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्रभाकर बडोलेजी, ज्यांनी हे सूत्रसंचलन जे करतायत ते माझे मित्र अशोक जांभूळकर, आकाशवाणीचे निवेदक, इथे उपस्थित सारे पत्रकार बंधू, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनींनो, मित्रांनो, आजचं भारताचं जे वास्तव आहे, हे वास्तव भयंकरतेकडून भयानकतेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसते आहे। आणि त्याची कारणं अशी आहेत की भारतातली जी काही लोकशाही परंपरा आपण गेल्या 70 वर्षापासून जोपासलेली आहे किंवा जी आहे, त्या लोकशाहीची पाळंमुळं कधी काँग्रेसनं तर कधी BJPनं उपडून फेकण्याचं काम इथं केलेलं आहे। एक आंतरराष्ट्रीय सर्वे आहे, त्या आंतरराष्ट्रीय सर्वेनुसार जगामध्ये जिथं जिथं लोकशाही आहे त्याचा एक सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये भारतात किती टक्के लोकशाही आहे ठरवण्यात आलं। तर त्या सर्वेनुसार भारतामध्ये 4% लोकशाही आहे। याचा अर्थ 96% या देशामध्ये हुकुमशाही किंवा सरंजामशाही आहे। आणि या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर ज्या संविधानिक संस्था आहेत, त्या संविधानिक संस्था या पूर्णतः हुकुमशाही पद्धतीनं चालवण्याचा जो प्रयोग इथं 2014 नंतर सातत्यानं चालू आहे, मग ते पार्लमेंट असो, मग ते एक्झिक्युटिव्ह असो, ती ज्युडिशरी असो, कितला मीडिया असो, कितला CBI असो, ED असो, कुठलीही संस्था असो, त्या संस्था ज्या सार्वभौमत्व घेऊन आजपर्यंत, संविधानिक सार्वभौमत्व घेऊन आजपर्यंत या देशात जगत आल्यात, त्यांचं सार्वभौमत्व हिसकावल्या गेल्या, त्या पंगू करण्यात आलेल्या आहेत। तिथे एक डिक्टेटर आपलं डिक्टेट करत असतो, त्यानुसार त्या आज काम करत असतात। त्याच्या पाठीमागं आपण जर गेलो तर आजची जी परिस्थिती आहे, आज जे ऑगस्ट महिन्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी ऑगस्ट 2021ला एक प्लान घोषित केला या देशामध्ये, तो प्लान आहे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन। आता या नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनच्या अंतर्गत त्यांना 6 लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत आणि ते 6 लाख कोटी रुपये त्यांना फक्त 4 वर्षात उभे करायचे आहेत, म्हणजे 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत। आता प्रश्न असा आहे की हे जे 6 लाख कोटी रुपये उभे केले जाणार आहेत, ते 6 लाख कोटी रुपये हे या देशातील जे पब्लिक सेक्टर आहेत, जे इथल्या लोकांच्या टॅक्समधून उभे झालेले आहेत, त्यांना विकून हे करणार आहेत। अच्छा, ते विकून कोणते विकणार आहेत? तर जे फायद्यामध्ये आहेत ते विकणार आहेत, जे तोट्यात आहेत त्याला हात लावणार नाहीत। ते जे फायद्यात आहेत, जे हजारो कोटी रुपये नफा हे कमवतात आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला देतात, रिझर्व्ह बँकेत जमा करतात, त्या नफ्यामध्ये असलेल्या उद्योगांना विकण्याचा यांनी चंग बांधलेला आहे। आणि याच्यामध्ये रेल्वे आहे, सडक आहे, त्याच्यानंतर तुमचं वीज आहे, फूड आणि फूड सप्लाय चेन आहे, असे अनेक प्रकार आहेत जे इथे ऑइल कंपन्या आहेत, BPCL आहे, HPCL आहे, ONGC आहे
आता तुम्ही बघितलं असेल की BPO निघाला याचा लाईफ इन्शुरन्सचा, LICचा, तो BPO ज्या पद्धतीनं काढण्यात आला आणि याच्यानंतरचे जे BPO निघतील ते एक वेळ अशी व्यवस्था येणार आहे की त्याच्यामध्ये 51% शेअर्स हे प्रायव्हेटचे असतील, प्रायव्हेट संस्थांचे असतील आणि 49% शेअर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असतील. तेव्हा त्याच्यावरती राज्य हे प्रायव्हेटचं उभं होणार आहे आणि अशा पद्धतीनं या देशाला आर्थिक रूपानं संपूर्णतया पोखरण्याचं कटकारस्थान या देशामध्ये जे सत्ताधारी आलेत ते सत्ताधारी काँग्रेसचे असो की BJPची असो, यांनी या देशाला अशा पद्धतीनं पंगू बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि हे जे आरक्षणाचं तत्त्व आहे, या आरक्षणाच्या तत्वानुसार सर्वात जास्त नोकऱ्या जर कुठं मिळत होत्या तर त्या पब्लिक सेक्टरमध्ये मिळत होत्या. आणि त्या पब्लिक सेक्टरमध्ये ज्या नोकऱ्या मिळत होत्या, जेव्हा हे पब्लिक सेक्टर विकल्या जातील तर प्रायव्हेट प्लेयर जेव्हा येतो, जेव्हा मल्टीनॅशनल कंपन्या तिथं येतात, त्या कंपन्या काय करतात, त्याचं रिस्ट्रक्चरिंग करतात. कोणत्याही कंपनीला जेव्हा त्यांनी हातात घेतो त्याचं रिस्ट्रक्चरिंग करतात आणि ते रिस्ट्रक्चरिंग करत असताना मेरिट बेसिस रिस्ट्रक्चरिंग सांगतात आणि त्याच्यामध्ये त्यातले कर्मचाऱ्यांनी अधिकारी कमी करतात. आणि ती सर्वात पहिले गाज कुऱ्हाड कोणावर कोसळणार? SC ST OBCवर. आणि ते SC ST OBCच्या ज्या लाखो लोक आहेत, ज्या नोकरीवर आहेत, ते बेरोजगार होणार आहेत. आणि हा प्रकार फक्त 6 लाख कोटी पुरता मर्यादित नाही, त्याच्यामध्ये नॅशनल एक प्लान आहे. तो प्लानच्या अंतर्गत त्यांना 100 लाख कोटी रुपये पाहिजे आहेत. नॅशनल डेव्हलपमेंट प्लान, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लान असं नाव दिलं आहे त्यांनी. त्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्लानमध्ये त्यांना 100 लाख कोटी रुपये उभे करायचे आहेत. तर 100 लाख कोटी उभे करत असताना हे लोक या देशातले सर्व पब्लिक सेक्टर हे विकणार आहेत. आणि हे कोणाला विकणार आहेत? हे मल्टीनॅशनल कंपन्यांना विकणार आहेत, अदानी अंबानीला विकणार आहेत, जे त्यांचे नियरेस्ट अँड डिअरेस्ट उद्योगपती आहेत त्यांना विकणार आहेत. आणि ते विकल्यानंतर त्याचा अधिकार नाही आहे आणि त्या पद्धतीनं आपण पूर्णतः गुलामीला प्राप्त होऊ. इथे CA NRCच्या माध्यमातून देखील आपला जो मताचा अधिकार आहे तो हिसकवण्याचा इथं प्रयत्न सुरू आहे आणि ते होणार आहे जर 2024ला BJP इथं पुन्हा आली. आणि त्याला आमचा आरोप आहे की त्याला इथली काँग्रेस पूर्णतः साथ देते आहे, कारण की काँग्रेस आणि BJP एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. इथे बसलेले अनेक लोक आहेत नागपूर शहरातले, बरेचदा आम्ही बघतो हे बोलतात दगडापेक्षा वीट मऊ. अरे तुम्ही डोकं वापरा, कोणता दगड, कोणती वीट आणि कोण मऊ? अरे हे लोकांनीच आपल्याला सत्यानाश केला आहे, याच लोकांनी आपल्याला गुलाम केला, यांनीच आरक्षण आणि संविधान इथून परास्त करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. म्हणून आपला दुश्मन कोण आणि आपला दोस्त कोण हे ओळखण्याची आज वेळ आलेली आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण जे होड दिलं ते त्या लोकांना होड दिलं ज्या पक्षाचे करते धरते सवरते हे उच्चवर्णीय आणि भांडवलदार आहेत. आणि त्या उच्चवर्णीय भांडवलदारांना या देशातून संविधान संपवायचं आहे, या देशातून आरक्षण संपवायचं आहे. आणि आम्ही चूक केली. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार, एवढा मोठा अधिकार आपल्याला दिला होता, ज्यातून मुक्तीचा मार्ग आपल्याला काढायचा होता. तो मुक्तीचा मार्ग काढायला आम्ही 70 वर्षामध्ये कुठेतरी फेल्युअर झालो आहे. आणि अशा पद्धतीनं आता तरी आपण जागृत झालो पाहिजे आणि आपल्या मुक्तीचा मार्ग आपण सुरक्षित केला पाहिजे आणि आपली मुक्ती ही आपण मिळवली पाहिजे आणि गुलामी थोपवली पाहिजे. म्हणून ज्या पद्धतीने इथे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या पद्धतीचं, तेवढ्या ताकदीचं, तेवढ्या बलिदानाचं आणि तेवढं संविधानिक पद्धतीचं आंदोलन आज आपल्याला उभं करावं लागेल. आणि जर ते करू शकलो नाही तर आपली गुलामी ठरलेली आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सर, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर गौतम कांबळे सर, माजी विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर. दुसरे वक्ते डॉक्टर रमेश शंभरकरजी, ते आज नाहीत काही कारणास्तव. आयोजक आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यासमोर सादर केली ते इंजिनियर राहुलजी वानखेडे. आज आपण सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण, त्याचे आर्थिक व सामाजिक परिणाम या विषयावर
परिचर्चा घेत आहोत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली. ती मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारत असताना आपल्या देशातील सामाजिक स्ट्रक्चर किंवा सामाजिक रचना याचा विचार करून भारताचा विकास करत असताना आपल्याला देशातील संबंध जाती धर्मांचा विचार करून त्या सगळ्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणता येईल या स्वरूपाचा तो एक विचार होता. परंतु कालक्रमानुसार जर आपण अर्थव्यवस्थेच्या टप्प्याटप्प्यानं जर विचार केला तर आपण 67पर्यंतचा कालावधी पहा, 51 ते 67, त्याच्यानंतर 1967 ते 1990, 90च्या नंतर 91 ते 2000, 2000 ते त्याच्या पुढील टप्प्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा 1969ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं तेव्हापासून खऱ्या अर्थानं भारताच्या आर्थिक प्रगतीला सुरुवात झाली. त्यापूर्वी त्या बँका ज्या खाजगी क्षेत्रात होत्या, आपल्या खातेदारांचा पैसा बँकांमध्ये जमा झाल्यानंतर जो भाग भांडवल तयार व्हायचा त्या भाग भांडवलाचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी आणि संबंध देशातील जनतेच्या विकासासाठी होत नसून तो ज्यांच्याकडे त्या बँकांचे अधिकार होते त्यांच्या विकासासाठी होत होता. त्यानंतर आपण पाहतो की 2दा बँकांचे राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर आपल्याला विकासाचा जो स्वरूप आहे तो थोडा बदललेला दिसतो. परंतु 90च्या दशकामध्ये आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत स्ट्रक्चरल चेंज आपण पाहतो. 90च्या दशकामध्ये जेव्हा मंडल आयोग लागू झालं, त्या मंडल आयोगाच्या लागू होण्यामुळे देशभरामध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं परिचर्चा संवाद होऊ लागले. त्या निमित्तानं त्याच्यापूर्वी आपण अनुसूचित जातीमध्ये असणारे बौद्ध मोठ्या प्रमाणावर संघटनांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये परिचर्चा संवादांच्या माध्यमातून जनजागृती करत होतो. परंतु त्या 90च्या दशकात मंडल आयोगाच्या माध्यमातून OBC समाजामध्ये जनजागृती व्हायला लागली. हे होत असतानाच 90-91च्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्था आपली ही उदारीकरणाकडे झुकते आहे आणि त्याच उदारीकरणाचा टप्पा म्हणून नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारतो. आणि त्या नवीन आर्थिक धोरणामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण असे 3 भाग त्याचे आपण पाहतो. आणि त्यामधील तो जो खाजगीकरणाचा भाग आहे, या खाजगीकरणाच्या अंतर्गत 91 पासून मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणाकडे वळतो. आणि त्या 91 नंतर आपण पाहतो की आपल्या ज्या नोकऱ्या आहेत यामधील जे आरक्षण आहे किंवा हिस्सा आहे हा हळूहळू कमी व्हायला लागतो. मी शिक्षण घेत असताना, MPhil करत असताना, नवीन आर्थिक उद्योगाच्या अनुषंगानं संशोधन करत असताना याचा मी एक आढावा घेतला. उद्योग क्षेत्रातील जे याचे काय परिणाम झाले तर मला असं दिसून आलं होतं की जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत, या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये किंवा त्यांच्यावरती या नवीन आर्थिक धोरणाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून आला. हे धोरण स्वीकारत असताना धोरणकर्त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी फार मोठ्या प्रमाणावर सांगितलं की बाबा हे धोरण आपण स्वीकारल्यानंतर देशाची प्रगती फार झपाट्यानं होईल, यामुळे रोजगार निर्माण होतील, नवीन इंडस्ट्रीज येतील, त्यामध्ये आपला जो युवा वर्ग आहे याला मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त होतील. परंतु असल्या प्रकारचा कुठलाही अनुभव नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर आज आपण साधारणतः 30-32 वर्षाचा कालावधी होतो आहे, साधारणतः 31 वर्ष पूर्ण त्या कालावधीला झालेला आहे. तर रोजगार वाढण्याच्या ऐवजी उत्तरोत्तर रोजगार हे कमी कमी होत जात आहेत असं आपल्याला दिसून येत आहे. आज घडीला आपण जर पाहिलं तर जे पब्लिक सेक्टर आहे याच्यामधील ज्या उद्योगधंदे आहेत यामध्ये आपल्याला रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर होत्या. जर यांचं खाजगीकरण होत असेल
तर खाजगीकरण जर झालं तर त्या खाजगीकरण होण्यामुळे आपल्या ज्या नोकऱ्या आहेत या नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गदा येणार आहे. साधारणत आपण जर पाहिलं तर या सार्वजनिक जे उपक्रम आहेत भारत सरकारचे, त्या सार्वजनिक उपक्रमाचा जर विचार केला तर आपण पाहतो की 2006-07च्या पब्लिक एंटरप्राइजेस सर्वे ऑफ डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस यांनी प्रसारित केलेला जो डाटा आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की 216 त्याच्यापैकी गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन जे विभाग आहे या विभागाचे जे सेक्रेटरी आहेत यांनी ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी समिटमध्ये जाहीर केलं किंवा यांचं आपण खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये BEML, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स आणि इस्पात निगम या अशा प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. आणि ही साधारणतः डिसेंबर-जानेवारीची अहवाल आहे. याची आपल्याला जर माहिती उपलब्ध करून घ्यायची असेल तर जो businessstandard.com आहे याच्यावरती आपण गेलात तर ती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर आपण पाहतो आता 1 तारखेला अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या पहिल्या दिवशी भारताचा इकॉनॉमिक सर्वे प्रस्तुत झाला. त्या इकॉनॉमिक सर्वेकडे आपण जर पाहिलं तर भारतामध्ये असलेली जी धनसंपत्ती आहे याच्या वितरणाचा आपण आढावा घ्या, आपल्याला असं दिसेल की आज घडीला 55% जी संपत्ती आहे केवळ 1% लोकांकडे आहे. देशातील 55% संपत्ती 1% लोकांकडे आहे असं आपल्याला दिसेल. त्यात मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण वर्ग आपल्याला विशेषतः दिसून येतो, जो भांडवलदार आहे. आज विशेषतः भारताचा जर विचार केला तर भांडवलदार वर्ग आज ब्राह्मण आणि त्यांच्या आधिपत्याखाली आहे. शेवटी मी एवढंच म्हणू इच्छितो की बाबासाहेबांनी एकदा सांगितलं होतं की ते एक वाक्य मी बोलतो आणि माझ्या भाषणाचा शेवट करतो. बाबासाहेब म्हणाले होते की या देशाचे 2 शत्रू आहेत. आता ते 2 शत्रू कोण? एक ब्राह्मणवाद आणि दुसरा भांडवलवाद. सार्वजनिक क्षेत्राचे जर उच्चाटन करणाऱ्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आपण लढण्यासाठी आपणास विषमतेवर आधारित जे ब्राह्मणी व्यवस्था आहे आणि दुसरा आहे भांडवलवाद, याविरुद्ध लढणे अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी ह्या ज्या लेबर ऑर्गनायझेशन आहेत, ज्या काँग्रेसशी संबंधित आहेत, BJPशी संबंधित आहेत, कम्युनिस्टांशी संबंधित आहेत, यामध्ये जात असताना आपल्या लोकांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे. यापासून बहुजन लोकांनी जेवढं दूर राहिलं तेवढं बरं. आणि एवढे बोलून मी माझे लांबलेले भाषण थांबवतो. जय भीम, जय भारत. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना मी आपली आदरांजली व्यक्त करतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, माझे मित्र प्रभाकर बडोले, वंचित बहुजन आघाडीचे इंजिनियर राहुल वानखेडे, राहुल दहीकर आणि माझे मित्र आकाशवाणी अशोक जांभूळकर, ज्यांचा सुंदर आवाज आपण ऐकतात संचालनाच्या निमित्ताने. एक 45-50 वर्षापूर्वी, म्हणजे मला नक्की वर्ष नाही आठवत, पण तेव्हा पुलगावच्या प्लॅटफॉर्मवर बाळासाहेब पहिल्यांदा विदर्भात येत होते आणि तेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर हजारो लोक होते दोन्ही बाजूंनी. आणि त्या गर्दीत सगळे त्यांना पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू कसे आहेत. हा प्रसंग अविस्मरणीय होता.
आणि आजचा प्रसंगसुद्धा तेवढाच अविस्मरणीय आहे. त्यांच्या 50 वर्षाच्या वाटचालीत त्यांनी जे समाजाचं प्रबोधन केलं आहे, प्रबोधन म्हणण्यापेक्षा समाजाला जागृत करण्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसलेले आहेत ते अप्रतिम तर आहेच, पण त्याशिवाय मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत, तेवढे स्मरणीय आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मलाही बाळासाहेबांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आहे आणि म्हणून मी खूप बोलणार नाही. पण आता इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी म्हणून काही बोलावं लागेल, म्हणून मी बोलतो आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक वर्ष आपण लक्षात ठेवायचं, 1942 ते 1946 हे जे वर्ष आहेत हे वर्ष बाबासाहेबांच्या कारकिर्दीचे आहेत आणि ते अगदी अनमोल आहेत. या काळामध्ये इंग्रज राजवटीमध्ये मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे राष्ट्र उभारणीचं काम केलं तेच खऱ्या अर्थाने काम आहे या देशात. आणि इथे आपल्याला दिसेल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी समाजवाद समोर केला देशासमोर, पण 1918 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य समाजवादाचा विचार करत होते आणि 1946-47 मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीजच्या रूपात त्यांनी जो प्रथम सर्वतः समाजासमोर आणला भारतीय समाजासमोर आणि घटनेमध्ये देखील तो समाविष्ट करावा असा आग्रह केला. अर्थात ते झालं नाही, पण आपल्याला असं दिसेल की या 4 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादाची पायाभरणी केली आणि आपल्याला असं दिसेल की त्यातून एक नियोजनबद्ध आर्थिक विकासाची संकल्पना समोर आली. स्वातंत्र्यानंतर, संविधान दिल्यानंतर, आणि मग त्यातून निर्माण झाले सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक उपक्रम. म्हणून अनेक वेळेस असं म्हणावं लागतं की राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये आणि नियोजनाच्या कार्यामध्ये फक्त पंडित जवाहरलाल नेहरूंचा सहभाग नाही, तर त्याच्यापेक्षा अधिक सहभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना ते श्रेय देत नाही असं मेघनाथ सहानी देखील म्हटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे त्यावेळेस नेहरूंनी असं म्हटलं होतं की हे जे मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये सार्वजनिक उद्योगसुद्धा आहेत, तर ते भारताची तीर्थक्षेत्र आहेत असं ते म्हणाले होते. तर खऱ्या अर्थाने आपण हे म्हणू शकतो की हे सगळं श्रेय तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जायला पाहिजे. माझे मित्र प्रभाकर बडोलेंनी जी म्हटलं की आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, पण खऱ्या अर्थाने ती नियोजनबद्ध अर्थव्यवस्था होती आणि नियोजन खरं म्हणजे समाजवादातून येतं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तोच समाजवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला देण्याचा खूप प्रयत्न केला. आता अर्थात तो वेगळा मुद्दा आहे की तो पूर्णपणे समाजवाद आलेला नाही, पण या दृष्टीने मी आता जास्त बोलणार नाही. पण या औद्योगिक विकासाच्या क्षेत्रामध्ये जे काही मॉडेल्स बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला म्हणतो आपण सार्वजनिक उद्योग. आणि या सार्वजनिक उद्योगांचं जेव्हा आता खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्याचे परिणाम काय होणार हा एक चिंतेचा विषय आपल्यासमोर आहे, ज्याची वाच्यता माझे मित्र इंजिनियर राहुल वानखेडे आणि प्रभाकर बडोले यांनीसुद्धा केली, मोठ्या तळमळीने केली. तर इथे आपल्याला असं दिसेल की मी 3-4 मुद्दे मांडूनच थांबेन, जास्त बोलणार नाही. पहिला मुद्दा असा असेल, खाजगीकरणात आरक्षण धोरण संपुष्टात येते, हा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, खाजगीकरणात सामाजिक भेदभाव आणि अन्याय वाढतो. तिसरा मुद्दा म्हणजे सोशल सिक्युरिटी राहत नाही, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वांना विकासाची समान संधी मिळत नाही. आणि तिसरा मुद्दा आहे की जर खाजगीकरण झालं तर इन्फॉर्मल सेक्टर वाढतं, म्हणजे अशा प्रकारचे उद्योग येतात की त्या उद्योगामध्ये जॉब्स असतात पण एम्प्लॉयमेंट नसतं, रोजगार नसतो. आणि मग त्या नोकऱ्या कशा असतात, अस्थायी स्वरूपाच्या. आणि श्रमशक्ती त्यावेळेस कशी होते, असंघटित होते, अस्थिर जीवन जगत असते.
आणि तिला किमान वेतन करण्याची मागणी देखील ती करू शकत नाही, इतकी ती कमजोर होते. आणि मग शेवटचा एक मुद्दा आपण पाहू की यातून सुटण्याचे मार्ग काय आहेत. अर्थात मार्ग तर माझ्याजवळ नाही आहेत, पण कुणाजवळ मार्ग आहे हे पण मी शेवटी तुम्हाला संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न करेन. तर जर आपण विचार केला, एक पोस्ट व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना दिसते आणि ते खरं म्हणजे संसदेतलं भाषण आहे. एका आसामच्या खासदाराचं, मला नाव नाही आठवत, तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे की गेल्या 60 वर्षामध्ये किती सार्वजनिक उद्योग निर्माण झालेत आणि ते कोणकोणत्या प्रधानमंत्र्यांच्या काळात झाले. मी ते तुम्हाला सांगू इच्छितो. पंडित नेहरूंनी 33 उद्योग निर्माण केले, सार्वजनिक उद्योग. त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रश्नच नाही, कारण ते त्याच ध्येयाने प्रधानमंत्री पदाची कारकीर्द त्यांनी पूर्णतः खर्ची घातली होती की सार्वजनिक उद्योगाची निर्मिती करायची. दुसरे आहेत लाल बहादूर शास्त्री. त्यांना कमी काळ मिळाला, पण त्यांनीही 5 सार्वजनिक उद्योग उभारलेत. तिसरे आहेत इंदिरा गांधी. त्यांनी 66 सार्वजनिक उद्योग उभे केले देशामध्ये. आणि इतकंच नाही तर त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरणसुद्धा केलं. इथे बँकेमध्ये माझे मित्र बसलेले आहेत, त्यांना त्याची जाणीव आहे, कल्पना आहे. यानंतर मोरारजी देसाई, जे भांडवलशाहीचे समर्थक होते, त्यांनीसुद्धा या देशामध्ये 9 सार्वजनिक उद्योग उभे केलेत. त्यानंतर राजीव गांधींनी 16 उद्योग निर्माण केलेत. म्हणजे त्यांनी टेक्नॉलॉजी या देशाला दिली, तंत्रज्ञान दिलं असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यावर तेव्हा आरोप पण व्हायचे की हे भांडवलशाहीचे समर्थक आहेत. पण तरी त्यांनी एकही उद्योग खाजगी केला नाही. त्यांनी 16 सार्वजनिक उद्योग उभे केलेत. व्ही पी सिंगांनी 2 उद्योग उभे केलेत. नरसिंह रावांनी 14 उद्योग उभे केलेत. गुजराल आणि देवेगौडा यांनी 3 उद्योग उभे केलेत. अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा 17 सार्वजनिक उद्योग उभे केलेत. आणि मनमोहन सिंगांनी, जे भांडवलशाहीचे समर्थक आहेच, मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्यात काही वाद नाही, त्यांची विचार करण्याची दिशा वेगळी आहे, मान्य आहे, पण तरीसुद्धा त्यांनी 23 सार्वजनिक उद्योग उभे केलेत आणि 3 सार्वजनिक उद्योग खाजगी केलेत. आणि आत्ताचे जे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी एकही सार्वजनिक उद्योग 7 वर्षामध्ये उभा केला नाही आणि 23 सार्वजनिक उद्योग प्रायव्हेटाईज केले. आता हे चित्र आपल्यासमोर आहे आणि यातून आपण असं म्हणू शकतो, म्हणजे निष्कर्ष आपण नंतर काढू, विश्लेषण आपण यांचं नंतर करू, पण आजची स्थिती काय आहे? माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ट्रेड युनियन जवळपास संपल्या आहेत. मी थोडंसं बोल्ड स्टेटमेंट करतो, पण ते खरं आहे असं वाटतं. निदान कमजोर तरी झाल्या आहेत, त्या कमजोर केल्या आहेत. दुसरं एक वाक्य आहे, ते म्हणजे विरोधी पक्ष पूर्णपणे खिळखिळे केले आहेत मागील 7 वर्षात. अशी स्थिती असली तर निरंकुश सत्ता येईलच, आणि निरंकुश सत्ता जर आली तर गरिबांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या मनासारखं होणार नाही. मी विधिलिखित हा शब्द वापरत नाही, पण आशय तसाच आहे. आणि मग यातून आपल्याला काय दिसतं? या इतक्या वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट्स वाढल्यात, म्हणजे या 7 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट्स वाढल्यात, मात्र प्रायव्हेट कन्झम्पशन जे आहे, म्हणजे उपभोग जो आहे सर्वसामान्यांचा, तो फार कमी झाला. आणि त्यासाठी सरकारने काहीतरी करावं, अशा प्रकारचा आपला एक्सपेंडिचर वाढवावा, अशा प्रकारची मागणी होते आहे. आणि सरकारचं ते कामच आहे, सरकारने ते केलंच पाहिजे. सरकारने लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ दिला म्हणून सरकार काही उपकार करते अशातला भाग नाही. सरकारने तर सर्वांना किमान वेतन दिलं पाहिजे. ते देऊ शकत नाही म्हणून 2 रुपये किलो तांदूळ गहू अशातला प्रकार आहे. तर यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात ठेवण्यासारखी आहे की देशामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये जेवढे काही खाजगी उद्योग निर्माण झालेत, त्या खाजगी उद्योगांच्या क्षेत्रामध्ये आरक्षण हे परिघाबाहेर राहिलं. आरक्षणाचा कधीही विचार झालेला नाही.
होऊ शकत नाही असं नाही, तो झाला पाहिजे, पण तो आतापर्यंत झाला नाही, हे वास्तव आहे, ही वस्तुस्थिती आहे. इतर विकसित देशांचं काय आहे? तर इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या स्वरूपामध्ये आरक्षणही आहे, सवलतीही आहे आणि अनुदानही आहे. पण तिथे गरीब लोक आहेत, तिथे कुठल्याच प्रकारची जातीय उतरण नाही. इतर देशांमध्ये आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे जातीय उतरण आहे, ती आजही आहे, ती अजून संपलेली नाही. आणि मला असं वाटतं पुढचे 500 वर्ष ती संपते की नाही, हाही माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपण असं पाहतो की आजपर्यंत या देशामध्ये जात आहे, भेदभाव आहे, नुकसान आहे, त्यामुळे हजारो वर्षाचं झालेलं नुकसान आहे, असमान संधी आहेत विकासाच्या, आणि या अर्थकारणातही आहे आणि समाजकारणातही आहे. आणि मग जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत नुकसान भरपाईच्या रूपात, भरपाईच्या स्वरूपात आरक्षण हे राहणारच आहे आणि ते राहिलंच पाहिजे आणि ते ठेवण्याची मागणी आपली असली पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण मी देऊ इच्छितो. आत्ता हे 3-4 महिन्यात घडलेलं उदाहरण आहे अमेरिकेमधले. अमेरिकेमध्ये आजही एक कॉमन इश्यू असा आहे की ज्या मल्टीनॅशनल्स कंपनी आहेत त्यांचे जे CEO असतात ते CEO जर व्हाईट असले, अमेरिकन असले, तर इंडियन जे लोक आहेत त्या इंडियन लोकांचं जे रिक्रुटमेंट आहे ते रिक्रुटमेंट कमी प्रयत्नात होतं, लवकर होतं. आणि जर तो CEO जर इंडियन असेल तर मग इंडियन माणसांचं रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये भेदाभेद होतो. त्या नवीन वर्णव्यवस्थेचा सामना कसा करायचा हा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा यासाठीच आज बाळासाहेब इथे आपल्यासमोर आहेत. मला असं वाटतं की मार्ग त्यांच्याजवळच आहे. त्यांनी जर स्टेप घेतल्या तर आपण सगळे लोक त्यांच्यासमोर राहू. याचं कारण असं, कारण म्हणजे जर तसं पाहिलं तर सामान्य माणूस हा शक्तिशाली तेव्हाच होतो जेव्हा तो लीडरशिप मान्य करतो मोठ्या माणसाची. आणि म्हणून या दृष्टीने उपाय कोणते आहेत तर फक्त 4च उपाय सांगेल आणि मी थांबेल. की हे उद्योग विकण्यास विरोध करण्यासाठी मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण असावं ही भूमिका घ्यावी लागेल. वाढत असलेल्या खाजगी क्षेत्रातही आरक्षणाची सामाजिक आणि राजकीय मागणी करावी लागेल. तिसरं आहे समान रोजगाराच्या संधीचा कायदा करावा लागेल. आणि चौथं भुर्दंड, म्हणजे त्यांच्यासाठी भुर्दंड, 2000 वर्ष जे तुम्ही आम्हाला छळलं, आमचं नुकसान केलं, त्यासाठी तुम्हाला भुर्दंड भोगावाच लागेल. आणि दुसरं म्हणजे त्याची नुकसान भरपाई द्यावी लागेल. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आणि ही भूमिका कशी घ्यायची हा आपल्यासमोर प्रश्न आहे. त्याची सोडवणूक करणारे वक्ते ज्यांची उत्कंठापूर्वक आपण वाट पाहत आहोत ते येतील. मी इथेच थांबतो. मला संधी मिळाली, आयोजकांनी दिली, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. परिसंवादाचे असणारे आयोजक राहुल वानखेडे, सूत्रसंचालन जे करत आहेत ते अशोक बांबुळकरजी, ज्यांनी सार्वजनिक उद्योगाच्या खाजगीकरणाचा आर्थिक आणि सामाजिक परिणाम याच्याबद्दलची असणारी जी भूमिका मांडणारे प्राध्यापक प्रभाकर बडोलेजी, त्याच्यानंतर प्राध्यापक गौतम कांबळे. जाता जाता गौतम कांबळेने मी बोलणार आहे म्हणून असं सांगितले, मी अध्यक्ष म्हणून. तेव्हा अध्यक्ष करायचं, दोघांचे आभार मानायचं, निघून जायचं असं मी ठरवलं होतं. का 2 प्राध्यापक असताना आपण काही बोलावं असं मला त्याच्यामधलं वाटत नाही. सार्वजनिक उद्योग याचं जे खाजगीकरण होतं आहे याची एक मांडणी आता होते.
80 साली ह्या चळवळीचा ज्यावेळेस एक भाग होण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळेस आर्थिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न झाला, माझ्याकडूनच झाला. पण दुर्दैवाने अर्थकारणाचा आणि आंबेडकरवाद्यांचं 36चा आकडा मला दिसला. तुम्ही जातीचा प्रश्न मांडत नाही, म्हटलं त्याच्या विरोधात बाबासाहेब लढले. एक मानवतावादी व्यवस्था त्यांनी उभी केली. आता ती व्यवस्था आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर मी एकाला असताना म्हटलं की इंग्रजीमध्ये ज्याला आपण पॅरामीटर म्हणतो किंवा साध्या सोध्या शब्दामध्ये मराठीत म्हणायचं म्हटलं तर मापदंड. हा जात व्यवस्थेमध्ये मापदंड आला आहे हे बघण्याची असणारी काही मोजपट्टी मापदंड असं आहे का? तर तो असं म्हणाला की हा काय प्रश्न? म्हटलं कुठल्याही सिद्धांत ज्यावेळेस मांडला जातो किंवा कुठलाही लढा मांडला जातो त्याच्यामध्ये प्रगती झाली की अधोगती झाली त्याचा मापदंड असतो. आता कांबळे सरांनी इतिहास तर आपल्याला आकडेवारी सांगितली आणि आकडेवारीतून खाजगीकरण हे कसं समाजव्यवस्थेला नुकसानदायक आहे असं त्यांनी मांडणी केली. वादग्रस्त होते त्याच्याबद्दल दुमत नाही, पण एक मापदंड त्यांनी मांडला. तर म्हटलं असा मापदंड काही आहे का? तुम्ही काहीतरीच बोलता. बरं म्हटलं मी काहीतरी बोलत असलो तरी म्हटलं मला मापदंड तर समजावून सांग. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आपण आंबेडकरी चळवळ म्हणून ज्याला आंबेडकर फंडाज असं म्हणू, म्हणजे कॉमन लँग्वेज भाषेमध्ये आपण असणारं ज्याला फंडाज म्हणतो, प्रिन्सिपल्स म्हणतो, फिलॉसॉफी म्हणतो, तीच मांडायला आपण असणारं विसरलो की काय असं मला वाटायला लागतं. प्रत्येकाने हा प्रश्न विचारावा, स्वतःलाच विचारावा की माझं शिक्षण कुठे झालं? खाजगी संस्थेमध्ये झालं की सार्वजनिक शाळेमध्ये झालं? जे काही उत्तर असेल त्या उत्तरावरती मग आपण असणारं तपासावं स्वतःला की माझ्या मुलाला मी सार्वजनिक ह्याच्यामध्ये घातलं की खाजगी ह्याच्यामध्ये घातलं. आणि माझा असा अभ्यास सांगतो की ज्यांचं आयुष्य सार्वजनिक शाळेतून सुरुवात झालं आणि फार चांगल्या चांगल्या पदावरती गेले, हुशार निघाले, नो डाऊट अबाउट इट, त्यांनीच सार्वजनिक क्षेत्राला कंडेम केलं आणि सांगितलं हे उपयोगाचं नाही, हे उपयोगाचं नाही, आणि म्हणून स्वतःच्या मुलाला खाजगी संस्थेत टाकलं. इंग्रजीमध्ये असणारं एक म्हण आहे की चॅरिटी बिगिन्स एट होम. आज आपण असणारं आपल्या मुलाला खाजगी संस्थेमध्ये शिकायला घातल्यानंतर कुठल्या अधिकाराने आपण असणारं या ठिकाणी पब्लिक सेक्टर खाजगीकरण होते त्याच्या विरोधात आपण ओरडू शकतो?
कारण का आपले प्रिन्सिपल्स हे क्लिअर नाही. आणि स्वतःचेच प्रिन्सिपल क्लिअर नसल्यामुळे आम्ही धड ना या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी जातो. आम्ही पब्लिक सेक्टर जातोय तर त्याचं लिंकअप कुठे आपण करतो तर दुर्दैवाने आरक्षणाकडे की पब्लिक सेक्टर संपलं की आरक्षण गेलं की माझे चांगले दिवस संपले. पण माझं आयुष्यातलं वागणूक काय? याचा आपण कधीच विचार केला नाही. माझा उत्कर्ष हा जर सार्वजनिक क्षेत्रातून होणार असेल, तर मी वैचारिक दृष्टिकोनातून सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूने असलं पाहिजे. शब्दाने नाही तर कृतीने असलं पाहिजे. आणि मी कृतीने तर अजिबात दिसत नाही. आणि म्हणून जो समूह अनप्रिन्सिपल्ड जगतो, प्रिन्सिपल्सच्या बिना जगतो, त्याची अवस्था ही नदीच्या गोट्यासारखी होते. मी नदीच्या गोट्यासाठी ह्याच्यासाठी म्हणतोय की एखाद्या वेळेस व्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूने असेल, एखाद्या वेळेस तो सार्वजनिक क्षेत्राच्या बाजूने नसेल. पण मुळात माझं म्हणणं असं आहे की ज्याचा उल्लेख इथे असताना प्राध्यापक प्रभाकर डोबळे यांनी असा केला, बडोळेंनी या ठिकाणी केला, आणि नंतर डॉक्टर गौतम कांबळे यांनी असं केला स्टेट्स अँड मायनॉरिटीजमधला, की अर्थव्यवस्था 3 व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी डिवाइड केली. एक इसेन्शियल, नेसेसरी आणि ॲक्झिलरी. याच्या पाठीमागचं कारण काय होतं? राहुल वानखेडेंनी माझ्याशी टेलिफोनवरती बोलताना डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमी असा आपण असणारा विषय घेऊ. मी त्याला होय म्हटलं मला ॲटलिस्ट अमृत सेन हे असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर इज माय फादर ऑफ माय इकॉनॉमी. तेव्हा ह्याची सुरुवात तरी होईल. 80 साली मला लाल बावटा म्हणून असणारं ठोकत बसले होते. ते त्यांना पेलवलं नाही म्हणून पोराचं असणारं मुंज घालण्याचं असणारं सुरुवात केली. तर मी एका जजला बोलवलं. ते जजला असणारं विचारलं, तुला आलोमा आणि प्रति आलोमा हे माहिती आहे का? म्हटलं काय प्रश्न विचारताय? म्हटलं तुम्ही जजमेंट देताय.
आणि तुम्ही म्हटलं प्रचारही करताय म्हणून म्हटलं विचारलं तुम्हाला. आणि मग मी म्हटलं की जज राहून अनाडी राहण्यात फार वाईट आहे म्हटलं होतं. तुम्हाला प्रचार करायला फार चांगलं लागत असेल, पण तुमच्याबद्दल जे काही मत आहे ते म्हटलं असं करू नका. अनेक जणांचं ते जजची अवस्था जी आहे ती आपली अवस्था आहे, कबूल करायला आपल्याला आता हरकत नाही अशी असणारी परिस्थिती. डॉक्टर गौतम कांबळे यांनी उदाहरण दिलं की आम्ही आमच्या नातेवाईकाला मदत करतो, फार चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. पण डॉक्टर कांबळे एक आपण असं विसरलात की 1918 साली ब्रिटिशांचं फायनान्स हे प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1860 ते 1890 या कालावधीत जो मिसिंग होता त्याचं बाबासाहेबांनी ॲनालिसिस केलं आणि ज्याला नंतर आपण कोडिफाय करू शकलो नाही ती त्या काळातली ब्रिटिशांची थिअरी ऑफ लूट, ज्याला मी असं दुसरं नाव देतो की थिअरी ऑफ लूट, की जी काही अर्थव्यवस्था केली त्या अर्थव्यवस्थेतून ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं, त्याचे आपण सगळे विद्यार्थी आहोत. पण आपण प्रत्यक्षामध्ये ते अंमल केलं का, तर माझं म्हणणं नाही. बाबासाहेबांनी उलटं केलं. ती थिअरी ऑफ लूट जी होती ब्रिटिश करत होते त्याला त्यांनी उलटी केली आणि उलटी करून आरक्षणाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीवरती जो अधिकार नव्हता तो सरकारच्या तिजोरीवरती अधिकार आणला आणि शासनाचा सॅलराइज्ड कप्पा जो होता त्या सॅलराइज कप्प्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब 13%, 7.5% एम्प्लॉयमेंट देऊन तेवढा त्याचा मालकी अधिकार बनवला. त्याच्यामुळे जुन्या व्यवस्थेला आम्हाला दोष देऊन चालणार नाही. आणि दोष देऊन ह्याच्यासाठी चालणार नाही कारण का 56 पासून 50 पासून असं म्हणेन तर 90 पर्यंत खाजगीकरणाची सुरुवात होईपर्यंत सॅलराइज्ड या हेडखाली 13% आणि 7.5% याचे आम्ही मालक होतो. हा जो चळवळीकडे आलेला फायनान्सेस होता, रिसोर्सेस होता, त्याचं आम्ही काय केलं? आम्ही आमचं बँकिंग सेक्टर उभं केलं का? तर नाही. आम्ही असं स्मॉल इंडस्ट्रीकडे वळलो का? तर नाही. आम्ही असं सर्व्हिस सेक्टरकडे वळलो का? तर नाही. आम्ही असणारा बाबासाहेबांनी हे करून दिलेलं सॅलराइज क्लासमधला असणारा जो अधिकाराचा मी असणारा म्हणतो
13% आणि 13.5% हा जो पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून असून गव्हर्मेंटच्या एम्प्लॉयमेंटमधून असेल किंवा सेमी गव्हर्मेंट एम्प्लॉयमधून असेल की जो SC आणि STकडे वळवला तो आम्ही पूर्णपणे इंग्रजीमध्ये ज्याला शब्द म्हणतो विदर अवे, तो आम्ही विदर अवे करून टाकला. फायदा काय? फायदा काहीच नाही. तेव्हा आम्हाला असं रडायची सवयच झालेली आहे. मी जे डॉक्टर्स आहेत त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल्स बांधलेत त्यांचं मी असणारा आभारी आहे, त्यांचं कौतुक करतो मी. जे काही लिमिटेड नॉलेज होतं आणि जे काही लिमिटेड रिसोर्सेस होतं त्यांनी स्वतःचं एक नवीन रिसोर्स उभं केलं आणि एक सस्टेनेबल मॉडेल ॲटलिस्ट डॉक्टरी पेशेमध्ये आम्ही सस्टेन होऊ शकतो आणि आम्हाला सस्टेन करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचं असणारं कौतुक करतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी सिद्धता दाखवली. पण अशी गोष्ट इथल्या इंजिनियर्सनी केली का? नॉलेज त्यांच्याकडेही होतं, रिसोर्सेस त्यांच्याकडेही गेले होते, नाही असं नाही. त्या सेक्टरमध्ये त्यांनी असणारं काही केलं का? आता आपल्याला काही केलेलं दिसत नाही. आणि कारण का? तर बे नोकरी, 2 4 नोकरी, 2 6 नोकरी, 2 7 नोकरी, 2 8 नोकरी, 2 10 नोकरीच. हे आमचे मेंटल सेटअप. डॉक्टराला कापाकापी शिकायला मिळाली म्हणून त्यांना असणारं त्या नोकरीच्या कन्सेप्टमधनं बाहेर पडला आणि तो म्हटला आता मी माझंच उभं करतो. म्हणजे हा जो मेंटल सेटअप आहे, म्हणून मी म्हटलं की विदर अवे. आता हा जो क्लास आहे की जिथं कांबळेंनी सांगितलं की बँका आपल्याला उभ्या करत नाही, 100% खरं आहे. त्यांचं स्टेटमेंट 100% खरं आहे, खोटं नाहीच आहे. पण सरप्लस रिसोर्सेस आपल्याकडे आहेत की नाही? पण त्या सरप्लस रिसोर्सेसमधला हा जो 13% क्लास जो आहे याचे एका तरी डोक्यामध्ये कुठे आलं का की माझे जे कलिग आहेत त्यांच्याकडे सरप्लस आहे, त्यांच्याकडे बसून मी असणारं एखादी पतसंस्था सुरुवात करावी. आणि आम्ही आम्हाला स्वतःला क्रांतिकारी म्हणतो की आय एम दी मोस्ट रेव्होल्युशनरी असं म्हणून आम्ही मोकळं होतो. आम्ही शब्दाचे रेव्होल्युशनरी आहोत, ॲक्शनचे रेव्होल्युशनरी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ॲक्शन करायचं म्हटलं की दुसऱ्यांनी कोणीतरी केलं पाहिजे आणि आम्हाला वाढून आणून दिलं पाहिजे, ही आमची मेंटॅलिटी आहे. आणि हीच मेंटॅलिटी म्हणून मी म्हटलं 2 4 2 10 आमचा शब्द कुठं जातो तो नोकरी. काळेसाहेब तुम्ही म्हणालात की आता असणारं अनसिक्युरिटी आली आहे, माझ्या दृष्टीने अनसिक्युरिटी आलं त्याचं स्वागत करा. वाईट आहे, मला मान्य आहे त्याच्याबद्दल वाईट आहे, पण ती जाणू तर द्या इनसिक्युरिटी काही आहे.
ही इन्सिक्युरिटीच माणसाला नाचायला लावते. ही इन्सिक्युरिटीच माणसाला असणारं काहीतरी करायला लावते. तुमचे फिगर्स बरोबर आहेत. 2 रिलिजियस ग्रुप्स, बुद्धिस्ट घेतले अनएम्प्लॉयमेंट 8%, मुस्लिम घेतले तर अनएम्प्लॉयमेंट 2%. त्याचं कारण मांडलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो. हे 2% मुसलमानांमधलं जे अनएम्प्लॉयमेंट आहे लो प्रमाणात आहे. त्याचं कारण तो काहीही करायला तयार असतो. तो काहीही करायला तयार असतो. आणि जो खोगीर आंबेडकरवादी म्हणायला तयार आहे, मी त्याला खोगीर म्हणतो, का त्याला धड आंबेडकरवादही कळलेला नाही आणि धड त्याला त्याची क्रांती कळलेली नाही. तो व्हाईट कॉलर, नोकरी काय पाहिजे तर व्हाईट कॉलर. तो व्हाईट कॉलर सगळ्यांनाच थोडी व्हाईट कॉलर मिळणार आहेत. सिस्टम बदलते. माझ्या कालावधीमध्ये आम्ही BAची डिग्री घेतली की आम्हाला नोकरी. मला अक्कल असो या नसो, काय का व्हेरियस सेक्टर्समधलं एक्सपान्शन होतं. बँकिंग सेक्टर सांगितल्याप्रमाणे नॅशनलाइज झाली होती. हेल्थ सेक्टर असणारं वाढत होतं. सोशल सेक्टर असणारं वाढत होतं. त्याच्यामुळे ते सगळं वाढणारं सेक्शन मेंटेन करण्यासाठी माणसांची गरज होती. आणि त्याच्यामुळे ज्याला डिग्री लागली तो नोकरीला लागला. आत्ताच्या फेजमध्ये मी काही जणांना विचारतो, तुमच्या पोराला BAला का पाठवता? मी बाबासाहेबांनी सांगितलं शिकलं पाहिजे. बरं म्हटलं, चांगलं आहे, तेवढं तरी लक्षात राहिलं. पण म्हटलं ह्या BAच्या डिग्रीतून काय मिळणार? आज त्या BAच्या डिग्रीमधून काय मिळणार आहे? BAची डिग्री काहीच मिळू देणार नाही आहे. पूर्वी लिखापडी करायला शिकलेला माणूस पाहिजे होता, म्हणून त्याला BA झाला म्हणजे त्याला लिखापडी करता येते, इंग्रजी येते त्याला. तो लिखापडीच्या व्यवस्थेमध्ये लागला. नंतर वेगळ्या सेक्टरचं एक्सप्लोजन झाले आणि ते म्हणजे ITचं एक्सप्लोजन झाले. ते अजूनही वाढते. गव्हर्नमेंट हे ITच्या सेक्टरमध्ये वळणार नाही किंवा आत्ताचं असणारं सगळं शिक्षण क्षेत्र हे ITच्या याच्याकडे जे वळवलं पाहिजे होतं. म्हणजे जे BAचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये असणारा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे काही विषय घेऊन ते मॉडर्नाइज करण्याची असणारी जी गरज होती ती नाही, होणार नाही. आणि का होणार नाही तर ITच्या सेक्टरमधलं जे एक्सप्लोजन आहे, एम्प्लॉयमेंट आहे, त्याचा तुम्ही हिस्सा बनता कामा नये. कारण का तुम्ही हिस्सा बनलात तर पुन्हा मी जसं म्हणालो की 13% सॅलराईज क्लासच्या निमित्ताने पब्लिक एक्सचेंजरच्या याच्यावरता कळत न कळत एक आरक्षण आलं. सॅलराईज क्लासचं जे आरक्षण आलं
ते पुन्हा आय टीच्या सेक्टरचा विद्यार्थी जो आहे तो पुन्हा इथला असणारा इकॉनॉमीवरती आपला हातभार ठेवणार. उद्याची सिक्युरिटी ही जातीमध्ये लढण्याची नाही, मूर्खपणाचं लक्षण आहे. अनेक जणांना झोंबणार आहे, मला माहिती आहे. म्हणून मी म्हटलं असतं की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये एव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स हे जर आपण असणारं बाबासाहेबांचं वाचलं तर त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्स याच्यावरती असणारा प्रचंड मोठा जोर दिला होता. आज गरज आहे की त्याच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्सचा पुन्हा हे करून आम्ही या देशाच्या मार्केट इकॉनॉमीवरती आमचा वजन किती आहे आणि दुसरा गव्हर्नमेंट एक्सचेंजवरती आमचा कंट्रोल किती आहे, आज तो लढा आहे. मी फक्त एक आता सगळे महार मंडळी जी आहे ती आपल्याला असणारा बौद्ध समजतात आणि मी आंबेडकरवादी आहे असं म्हणतात, पब्लिकली म्हणतात. पण किती खरे आहेत ह्याच्याबद्दल मला डाऊटफुल आणि शंका राहिलेलीच आहे. करणी आणि कथनी याच्यामध्ये असणारा प्रचंड मोठा अंतर आहे असं मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ते जर कदाचित त्यांनी असं मिटवलं तर इथे हा जो आंबेडकरवादी आहे आजही मी असं म्हणेन कांबळेंच्या फिगरनंतरही की 20% अनएम्प्लॉयमेंट आहे हे जरी आपण लक्षात घेतलं तर किती इकॉनॉमिक रिसोर्सेस हे तुमच्या हातात आहे ह्याची तुम्हाला जाणीव आहे का? किती रिसोर्सेस तुमच्या हातात आहेत? कदाचित ह्याची जाणीव असती तर वडापाववाल्यांच्या पाठीमागे लागला नसतात. जिथे आम्ही वडापाववाल्यांच्या पाठीमागे लागतो तिथे माझ्या हातात किती इकॉनॉमिक रिसोर्सेस आहे याचीच मला जाणीव नाही आहे. आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की मी जातीने झालेलो आंबेडकरवादी, मी विचाराने कधीच आंबेडकरवादी झालेलो नाही. मी विचाराने आंबेडकरवादी जर झालो असतो तर मला कटोरा घेऊन कोणाच्या दारापुढे उभं राहण्याची गरज नाही. एवढी मोठी इकॉनॉमिक पॉवर आज माझ्या हातामध्ये आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. साधं उदाहरण देतो. घरी बसल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेट करा. तुमच्या पगारातला किती टक्के हिस्सा हा तुम्ही बाजारातल्या खरेदीदाराच्या वस्तूमध्ये म्हणजे बाजारामधल्या ज्या वस्तू आहेत त्या खरीदण्यासाठी वापरता. कुटुंबासाठी वापरता तो वेगळा आहे, दॅट्स अ वेलफेअर, तो भाग वेगळा. जे पगाराचे दोन भाग, एक पगार जो आपण कुटुंब घर याच्यावरती करतो तो भाग, तो आपला आनंदाचा भाग. दुसरा भाग त्याच आनंदामध्ये सोनं लागावं म्हणून आपण जे खरेदी करतो, मग किचनमधली खरेदी असेल किंवा सुखवस्तीमधली खरेदी असेल, महिन्याचा फक्त असणारा तुम्ही हिशेब काढा आणि पगाराच्या तो किती टक्के आहे.
पगाराच्या तो असणारा किती टक्के आहे आणि कांबळे साहेबांनी दिलेल्या आकड्याप्रमाणे त्याला मग मल्टिप्लाय करा. त्याला मल्टिप्लाय तुम्ही केलं तर लक्षात येईल की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जो बौद्ध आणि आंबेडकरवादी असं स्वतःला म्हणतो त्याची पर्चेसिंग पॉवर ही 10 लाख कोटीपेक्षा जास्ती आहे. त्याची पर्चेसिंग पॉवर ही 10 लाख कोटीपेक्षा जास्ती आहे. आता ह्या 10 लाख कोटीवरती जर आपण बघितलं या ठिकाणी किंवा या खरेदीच्या ह्याच्यामधनं आपण सरकारला असणारा जो टॅक्स देतो त्याचा असणारा आपण हिशेब जर केला तर तो सुद्धा 17-18% येतो. रफली माझे येते 17-18% येतो. इथल्या एक्सचेंजरला जे आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते असणारं 17-18% अशी असणारी परिस्थिती आहे. आता हीच इकॉनॉमी स्वतःमध्ये फिरवली तर आणि स्वतःमध्ये फिरवायचं झालं तर नोकरीतून बाहेर पडलं पाहिजे. माझ्याकडे बरेच जण येतात, प्रकाशराव पोराला लावून घ्या. अरे म्हटलं असं तसं लागत नाही, 50 लाख लागतील तरी चालतील, आपण देऊन टाकू. मी त्यांना म्हणतो माझ्याकडे द्या 50 लाख आणि पोरगा माझ्या ताब्यात द्या. काय करणार तुम्ही? म्हटलं ते तुम्ही कशाला विचारताय? त्याचं काय त्या 50 लाखाचं आणि त्या पोराचं काय करायचं ते मी करतो, तुम्ही कशाला चिंता करताय? तुम्ही त्याला नोकरीच लावून देणार ना? म्हटलं त्याला नोकरी लागेल हे पाहिजे तुम्हाला की त्याच्या हातामध्ये दर महिन्याला एक 50,000 रुपये पडले पाहिजेत. काय पाहिजे तुम्हाला म्हटलं सांगा. नाही नोकरीतून 50,000 पाहिजे अशी असणारी परिस्थिती. ह्या देशामधल्या व्यवस्थेचा हिस्सा होण्याचा आपण कधीही प्रयत्न केलेला नाही. तशाच पद्धतीने इथे असणारा हा जो रिसर्चचा विद्यार्थी जो आहे की त्यांनी असणारा नवीन काही नव्हतं, त्यांनी फक्त बाबासाहेबांचं इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स घोकमपट्टी जरी केली असती तरी त्याला पॅरामीटर्स मिळाले असते, त्याला सैद्धांतिक बाजू मिळाली असती की कुठच्या परिस्थितीने बघा, आणि फक्त त्याला असणारं बजेटमधले जी आकडेवारी आहे स्पेशल कंपोनंट प्लॅनमधली प्रत्येक हेडमध्ये ठेवलेली ती वर्षभरामध्ये किंवा 10 वर्षामध्ये कशी खर्च झाली त्याचा असणारं चित्र तो मांडत गेला असता तर इथल्या व्यवस्थेला एक फार मोठी चपराक तो देऊ शकला असता. एक फार मोठी चपराक तो असणारा देऊ शकला असता की इथल्या असणाऱ्या पॉलिटिकल क्लासने एक कन्सेप्ट शासनाकडून मान्य करून घेतली की स्पेशल कंपोनंट प्लॅन, आणि हा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे की ज्या इंटेलेक्च्युअल क्लासनी हे मिळवलेलं ॲनालिसिस जर तिथं केलं असतं तर कदाचित इथली परिस्थिती वेगळी असती. मी जसं म्हणालो की आम्ही असणारं स्वार्थी झालो. आम्ही पब्लिक सेक्टर ज्यावेळेस बघतो त्यावेळेस पब्लिक सेक्टर हे नॅशनल सेक्टर आहे ह्या दृष्टिकोनातून बघत नाही, तर पब्लिक सेक्टर हे मला नोकऱ्या देणारं सेक्टर आहे एवढ्याच शॉर्ट अँगलमधनं आपण असणारा बघतो. आम्हाला कुठल्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहोत हे सांगण्याचा आम्हाला कुठल्या दृष्टिकोनाचा अधिकार आहे हाच मला पहिल्यांदा पडतो.
की त्यांनी डॉक्टर कांबळे यांनी म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेबांना ते शक्य झालं नाही, पण इकॉनॉमी ही असणारा कॉन्स्टिट्यूशनचा भाग झाला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न होता. का? तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना इथल्या असणाऱ्या पॉलिटिकल सॉव्हरॅनिटीला स्ट्रेंथनिंग करायची होती, म्हणून इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटीची गरज होती. आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही सार्वभौम झालो पाहिजे. 90 साली ज्यावेळेस असणारं प्रायव्हेटायझेशन आलं त्याच वेळेस मी त्यांना म्हणत होतो की ही सगळ्यात मोठी चांगली संधी आहे टू सेल अक्रॉस, की आम्ही डिफॉल्ट झालो. आता एखाद्या मारवाडीचे पैसे आपण जर देऊ शकलो नाही तर मारवाडी काय करतो? घरातलं सामान विमान घेऊन जातो ना. पण देशावरती तसं काय झालं का? तर नाही. का नाही झालं? तर पब्लिक सेक्टर जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचं आहे त्या पब्लिक सेक्टरची व्हॅल्यू, बाजारभाव देणाऱ्याच्या काही लाख पटीने जास्ती होता. काही लाख पटीने जास्ती होता. तेव्हा त्याला माहीत होतं की ही टेम्पररी फेज आहे, यांची इकॉनॉमी पुन्हा रिवाईव्ह होईल, सस्टेन होईल आणि मला माझे पैसे मिळतील. आणि मी त्या सगळ्यांना म्हणतो अरे बा हे सगळ्यात मोठं सेलिंग पॉईंट आपलं आहे की बाबा रन ऑन द इकॉनॉमी हे झालं नाही. रन ऑन द इकॉनॉमी हे झालं नाही याचं कारण की देअर वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर. म्हणजे पब्लिक सेक्टर एवढं स्ट्रॉंग होतं की कोणी विचारच करू शकत नव्हता अशी परिस्थिती. आणि म्हणून आम्ही जातीने आंबेडकरवादी होण्यापेक्षा विचाराने आंबेडकरवादी होणं ही आता काळाची गरज आहे. ही आता काळाची गरज आहे. टी व्हीवरती काही नेते येतात, तुम्हाला आरक्षण का पाहिजे? नाही, हजारो वर्षे आमच्या जातीने सहन केला. मी एखाद्या ह्याच्या बसलो होतो, म्हणजे प्रेक्षकांमध्ये बसलो होतो, राजदीप सरदेसाई आणि मी. तर राजदीपने माझे दोन्ही हात धरून ठेवले होते. प्रकाश उठायचं नाही. म्हटलं नाही उठत, ऐकतो म्हटलं व्यवस्थित. वेडावाकडं उत्तर दिलं तरी आपण उत्तर द्यायचं नाही. म्हटलं काही करत नाही म्हटलं राजदीप, मी बसून राहतो म्हटलं होतं. त्यांनी असं म्हटलं, एक लक्षात घे राजा, माझ्या आज्याने तुझ्या आज्यावरती अत्याचार केला, माझ्या पंजाने तुझ्या पंजावरती अत्याचार केला, हे सगळं मला मान्य आहे. आता ते दोघं आकाशात काय भांडत असतील ते भांडत असतील, पण आपण का भांडतो? मी तुझ्यावरती अत्याचार केला का? आणि आपलं हे खिदी हसत आपलं हा हा हो हा. असली जर आपली प्रोजेक्शन असेल तर आज आपण कुठलाही अधिकार टिकू शकत नाही हे लक्षात घ्या. इमोशनलपेक्षा रिझनिंग हे सगळ्यात मोठं हत्यार आता राहणार आहे. आणि जोपर्यंत तर्काचं राजकारण आपण करत राहू तोपर्यंत इस्टॅब्लिश झालेली व्यवस्था ही आपण टिकू शकतो हे लक्षात घ्या. दुर्दैवाने अमित्य सेन येईपर्यंत या देशाच्या इम्पिरिकल इकॉनॉमिक्सचा बाप
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं कोणीच म्हणायला तयार नव्हतं. कारण आम्ही वाचलेलंच नव्हतं ना, आम्हाला काय घेणं देणं आहे. बाबासाहेब महार होते, मी महार आहे, त्याच्यामुळे जे बाबासाहेबांना आलं ते मला आलं. त्याच्यामुळे मी बुस्टच करत राहिलो, त्याच्या पलीकडे माझं काहीच राहिलं नाही. आज सगळ्यात मोठा इथल्या अर्थव्यवस्थेचे प्राध्यापक एका गोष्टीचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतात, आणि तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे बाबासाहेबांनी लिहिलं होतं. गोल्ड एक्सचेंज की गोल्ड याच्यावरती त्यांचा वाद होता. पण त्याच पुस्तकामध्ये नंतर त्यांनी असं म्हटलं की रुपी हा जर स्टेबल ठेवायचा, पैसा हा जर स्टेबल ठेवायचा असेल तर तुम्हाला पर्चेसिंग पॉवर ऑफ रुपी हे स्टेबल ठेवावं लागेल. फॅक्टर्स हे बदलत जातात. पर्चेसिंग पॉवर हे स्टेबल करणारे फॅक्टर्स हे बदलत जातात. आजच्या स्टेजला कुठले फॅक्टर्स आहेत ही सगळ्यात मोठं चॅलेंज मी असताना मांडतो की इथल्या आंबेडकरी इकॉनॉमिस्ट जे स्वतःला म्हणतात, दुर्दैवाने ते आहे. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कॉल स्पेड अ स्पेड. याप्रमाणे मी आता जे बाबासाहेबांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे अर्थव्यवस्थेवरचं पुस्तक वाचलं का तुम्ही? वाचलं का? हां, टीका करायला तयार आहेत का? पहिल्या पानावरती काय चुका आहेत मला सांगा. वाचलं ना तुम्ही? पहिला पान वाचले की नाही? पहिल्या पानावरती काय चुका आहेत त्यांनी वाचले, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मला माहिती आहे बडोलेंच्या, पण बोलण्याची हिंमत नाही. का नाही बाबा? जे चूक आहे ते चूक आहे. ट्रान्सलेशनमधल्या चुका आहेत, त्या पुस्तकातल्या चुका नाही आहेत. ट्रान्सलेशनमधल्या चुका आहेत. शब्द हे वेगवेगळे अर्थ कळवतं. आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जरी असलं तरी ट्रान्सलेशनच्या माध्यमातून हिंदू इकॉनॉमी कोणी जर वाचलं असेल तर त्याचा भाग करण्याचा जो एक प्रकार चाललेला आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आता माझ्या जातीचं आहे, काय करू? बोलू की न बोलू? माझा नातेवाईक आहे, मी बोलू की न बोलू? ज्या क्षणाला ह्या दोन कन्सिडरेशन आल्या त्या क्षणाला मी इथला मनुवादी झालो हे आपण लक्षात घेतलं. हिंदुत्ववादी नाही म्हणत मी, वैदिकवादी झालो, मी मनुवादी झालो. का जो विचार मला असताना मनुवाद्याकडे घेऊन चालला आहे, वैदिकवाद्याकडे घेऊन चालला आहे, माझा नातेवाईक जरी असला, माझ्या जातीतला जरी असला, तर मी झेंडा घेऊन तिथे उभा राहिलो पाहिजे हे लक्षात घ्या. कल्चरलायझेशन, संस्कृतायझेशन ज्याला आपण असताना म्हणतो, दी कल्चरलायझेशन आणि संस्कृतायझेशन असणारी जी प्रक्रिया जिथे सुरुवात झाली तिथे एक वाद मिटवण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात होते.
तेव्हा माझ्या जातीचा, माझ्या नात्यातला आणि त्याच्या विरोधात मी कसा भूमिका घेऊ असं ज्या दिवशी आलं त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं की ही सगळी बिराजदारी ही मनुवादाकडे आणि वैदिकवादाकडे सुरुवात झाली आहे आणि त्याचे हे प्रतीक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून माझी काही तयारी नव्हती, पण तरीही कांबळे साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये माल घातली की तुम्ही बोला, जे काही तोडकं मोडकं मला मांडता आलं मी आपल्यासमोर मांडलं. काही जणांना पटलं असेल, काही जणांना बोचलं असेल. मी आता ठरवलं आहे की कोणाचं परवाच करायची नाही. ठीक आहे, मी आता 70च्या जवळ गेलो आहे, रिटायरमेंटची वेळ आलेली आहे आणि पुढे काही दिसत नाही. तेव्हा ॲटलिस्ट खडबडून जागा होणं एवढं जरी आपल्याला करता आलं तरी फार चांगलं आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम आप सभी लोगों को छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती की शुभेच्छाएं. आज के वंचित बहुजन आघाड़ी के इस परिसंवाद कार्यक्रम में उपस्थित वंचित बहुजन आघाड़ी के आदरणीय वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एडवोकेट बाला साहब अम्बेडकर साहब, इन्होंने अपना अमूल्य समय देके अपना अमूल्य मार्गदर्शन यहाँ पर किया. ये इस प्रकार का एक प्रकार का वंचित आघाड़ी के तरफ से एक ब्रेनस्टॉर्मिंग सेशन ही था जिसमें आप लोग बहुत शिद्दत के साथ में 3 घंटा लगातार बैठे. आप सभी लोगों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इसी प्रकार जिन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया, ऐसे हमारे बड़े भाई आदरणीय इंजीनियर राहुल वानखेड़े साहब, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ. साथ ही उपस्थित प्राध्यापक गौतम कांबळे साहब, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ. साथ ही उपस्थित आदरणीय प्राध्यापक बडोले सर, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ. और जिन्होंने इस प्रोग्राम को सफल बनाने के लिए सहयोग दिया, ऐसे प्रफुल्ल मानके जी, मुरली मेश्राम जी, अंकुश मोहिले जी, इंजीनियर दहीकर जी और तमाम पत्रकार बंधु जिन्होंने हमें सहयोग दिया, इन सभी का मैं मनपूर्वक आभार व्यक्त करता हूँ. और यहाँ से आप लोग एक मैसेज लेके जाएंगे और समाज में चेतना निर्माण करने का काम करेंगे, वंचित बहुजन आघाड़ी को मजबूत बनाने का काम करेंगे. इन्हीं शब्दों के साथ मैं आप लोगों से रुखसत लेता हूँ. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज़.